Hello everyone, so today we are going to start with the first lesson of our second part of science, that is the heredity and evolution. Now, we already know what is heredity. आता heredity म्हणजे actually काय आहे हे आपल्याला already माहिती आहे. But how is this heredity or how are these hereditary characteristics transferred from parents to offspring, right? This is what we call the heredity. Now, moving on further, पहिल्यांदा आपल्याला या लेसन मध्ये बऱ्याच गोष्टी पुढे शिकायच्या आहेत. Starting from heredity to evolution, या सगळ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. But we will start firstly from the introduction. आता यामध्ये इंट्रोडक्शन बघा कशा प्रकारे दिलेलं आहे. इंट्रोडक्शन पहिल्यांदा तुम्हाला सायंटिस्ट बद्दल दिलेलं आहे की वी ऑल नो की जेनेटिक्सचं जे स्टार्टिंग केलेलं ते जॉन मेंडलने केलेलं बाय युजिंग दोज पी प्लांट्स अँड ऑल द स्टफ. त्यानंतर मग बरेच एक्सपेरिमेंट झाले विथ द थिअरी ऑफ म्युटेशन अँड ऑल दी स्टफ. त्यानंतर मग काहींनी सांगितलं की ह्युमन्सचा जो बेस पेअर आहे ज्याच्याने ह्युमन बॉडी बनलेली आहे किंवा कुठलीही बॉडी जी बनलेली आहे इट वॉज गिवन और इट वॉज क्रिएटेड बाय दी क्रोमोसोम्स. अँड नाव वी नो दॅट इज इन 1961 a group of scientists of three they gave it that except the viruses all the other organisms have are made up or are evolved from the you can say DNA, or you can say DNA stores the information about that living thing. Now this DNA आता याच्या स्टडीनुसार बरेच बरेच चेंजेस किंवा बरेच ॲडव्हान्समेंट झाली टेक्नॉलॉजीमध्ये. ॲज वी ऑल नो की त्याच्यामुळे जे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत त्याच्या हेल्पने कमी झाले. त्यानंतर मग जे जेनेटिक डिसऑर्डर्स कमी झाले किंवा म्युटेशन कशामुळे होतं, म्युटेशन काय आहे त्याच्यामुळे समजलं आपल्याला. या सर्व गोष्टी समजल्या. त्याच्यापुढे गेल्यानंतर आपल्याला समजलं की व्हॉट आर एक्झॅक्टली और हाऊ आर न्यू ऑर्गॅनिझम्स फॉर्म, नवीन प्रकारचे ऑर्गॅनिझम्स कसे फॉर्म झाले. आपण हायब्रिडायझेशन करायला शिकलो. we did the combination of two different living organisms, दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं आपण कॉम्बिनेशन केलं अँड अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म. त्यानंतर मग मायक्रोबायोलॉजीमध्ये पण त्याच्यात खूप चेंजेस झाले. इंडस्ट्रियल पर्पजेससाठी जी मायक्रोबायोलॉजी यूज होते त्याच्यामध्ये खूप जास्त ॲडव्हान्समेंट झाली. सो दिस वर दी ॲडव्हान्समेंट दॅट वर डन इन दी हेरिडिटी when the thing advanced something in the heredity. Alright, so initially talking about the heredity. Heredity is nothing but the transfer of characteristics from parents to offspring. जेव्हा parents to offspring characteristics you can say transfer होतात त्यावेळेला आपण त्याला बोलतो the heredity, right? की एखादा एखादा पेरेंट आहे तर त्या पेरेंटची जी क्वालिटी आहे that will be carry forward to its child and that's what we call the heredity. त्यालाच आपण heredity बोलतो, right? की there is a female, there is a male, by their combination an offspring is formed आणि तो जो offspring आहे त्याच्यामध्ये जे क्वालिटीज असतील all those qualities will be of their father and its mother, that is of its parents. आता हे जे heredity आहे ती this is carried out with स्ट्रक्चर कॉल्ड ॲज जीन, ज्याला आपण जीन बोलतो. हा जीन जो आहे त्याच्यामध्ये आपली जी इन्फॉर्मेशन आहे, ओके, त्याच्या पेरेंट्सची जी इन्फॉर्मेशन आहे ती त्याच्या जीन थ्रू पास होते टू दी ऑफस्प्रिंग. अँड इफ यू सी द जीन इन्फॉर्मेशन इन दी ऑफस्प्रिंग अँड दी पेरेंट इट्स दी सेम, राईट? सो दिस इज कॉल्ड ॲज द जीनोम अँड इट्स ऑलरेडी obviously we know it is a part of the DNA. Talking about DNA is a deoxyribo nucleic acid, right? Deoxyribonucleic acid याचं जर का स्ट्रक्चर बघायला गेलो तर इट्स अ हेलिकल स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर. हा एक हेलिकल स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर असेल that contains nitrogenous base pairs. त्याच्यामध्ये 4 nitrogenous base pairs असतील given as A, T, C, G. That is A stands for adenine, T stands for thymine, C stands for cytosine and G stands for guanine, right? हे आहेत आपले 4 nitrogenous nitrogenous compounds, or you can say the nucleotides. So these are the 4 one. आणि याचा पण ग्रुप कशा प्रकारे दिला असतो की they are always in a group. की एक स्ट्रँड जो असेल, एक स्ट्रिंगल स्ट्रँड जर का आपण DNA चा बघितला
त्याच्यामध्ये जर का ॲडिनाइन असेल तर त्याच्या अपोजिटला नेहमी त्याच्यासोबत असेल थायमिन. जर का एक स्ट्रँड असेल जिथे ग्वानिन असेल तर त्याच्या अपोजिटला नेहमी सायटोसिन असेल. जर का सायटोसिन घेतला तर सायटोसिनच्या अपोजिटला नेहमी ग्वानिन असेल आणि जर का थायमिन घेतलं तर थायमिनच्या अपोजिटला ॲडिनाइन असेल. सो अशा प्रकारचे हे जे स्ट्रक्चर असते ते आपल्याला एखाद्या डीएनएच्या स्ट्रँडमध्ये भेटून जातं. आता याच्यातलाच हा लॉंग पेअर जो आहे डीएनएचा किंवा जो लॉंग स्ट्रक्चर आहे डीएनएचा, याला जर का आपण शॉर्ट केलं आणि त्याचा एक सेगमेंट क्रिएट केला, सो या सेगमेंटला आपण बोलू शकतो जीन. दिस कंटेन्स द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. Okay, and again this protein synthesis it carries out the overall functions of the body. Usually a protein synthesis जे असतं it is done within a cell आणि since it functions, it controls the cell, it controls the whole body. त्या whole body ला पण तेच कंट्रोल करतं. So ultimately DNA it has the information. DNA मध्ये काय असतं, simply एक information असते आणि हीच information it is transferred to the RNA. The same information is transferred to RNA for the protein synthesis. म्हणजे in short DNA is just a controller. DNA एक प्रकारे फक्त कंट्रोलर आहे. तो फक्त सांगणार, तो फक्त ऑर्डर्स देणार. ओके, and these orders has to be followed. They are followed by the others, by the RNA. म्हणजे काम करायचं RNA ने आणि सांगायचं फक्त DNA. So DNA it stores the information of protein synthesis. आता ही जी प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे ही हळूहळू करून ॲज पर दी रिक्वायरमेंट डीएनए सिन्स इट कंट्रोल्स इट, जशी त्याची आपली रिक्वायरमेंट असते, जशी जशी आपल्याला काही एन्झाईम्स क्रिएट करायचे असतील, जसे जसे आपल्याला प्रोटीन्स क्रिएट करायचे असतील, सो या प्रोटीन सिंथेसिससाठी जे एन्झाईम्स ऑल लागतील, सो या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी जी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे ही डीएनए मध्ये स्टोअर केलेली आहे. सो ही डीएनए मध्ये स्टोअर केलेली जी इन्फॉर्मेशन आहे ही थोडं थोडं करून डीएनए जो आहे तो बाहेर देत असतो. Right, and it is again this process is also controlled by DNA itself. Okay, so this process is known as transcription, translation and translocation. The protein synthesis is carried out in these three steps: transcription, translation and translocation, where transcription and translation are quite important. So we'll start with the transcription itself. पहिल्यांदा आपण transcription मधून चालू करूया. So transcription मध्ये काय होतं, as you see this is the structure of DNA. या DNA मधला एक स्ट्रक्चर जर आपण घेतला suppose gene, तर it contains two strands that are parallel to each other. आता ह्याला स्प्रिंग लाइक स्ट्रक्चरला जर का आपण स्ट्रेट करायला गेलो तर इट विल क्रिएट अ स्ट्रक्चर लाइक दिस. हा एक स्ट्रँड क्रिएट होईल. ओके, जिथे अशा प्रकारचे काही न्यूक्लियोटाइड्स असतील, राईट. सो जर का इथे ॲडिनाइन आहे ते थायमिन असेल, इथे ग्वानाइन आहे ते सायटोसाइन असेल, सायटोसाइन आहे ग्वानिन असेल, थायमिन आहे, ॲडिनाइन असेल त्याच्यासोबत, राईट. सो अशा प्रकारचा एक स्ट्रक्चर असतो. यातला जर का आपण एक स्ट्रँड कुठला तरी पकडला, वी आर कन्सिडरिंग जस्ट वन स्ट्रँड, किंवा यातला जर का एक सेगमेंट पकडला, ओव्हरऑल डीएनए आहे तर त्या डीएनएचा जर का एक सेगमेंट पकडला आणि त्याला अशा प्रकारे आपण बघायला गेलो, ओके, सो इट समवॉट लुक्स लाईक दिस, की ॲडिनाइनला थायमिन आहे, ग्वानाइनला सायटोसाइन आहे. ओके, म्हणजे तो हेलिकल स्ट्रक्चर जो आहे त्यात फक्त आपण ट्विस्ट करून सरळ करतोय. वी क्रिएटेड अ लॅडर ओव्हर हियर. आपण एक प्रकारे एक सीडी जी आहे ती बनवलेली आहे. आता या केसमध्ये काय होतं, देयर इज अ लाईक स्टार्टर अँड टर्मिनेटर. ओके, इनिशिएटर असतो एक आणि एक टर्मिनेटर असतो. इनिशिएटर म्हणजे काय असतं, जिथून ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस चालू होते आणि टर्मिनेटर जिथे ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस संपते. So we'll just divide this transcription process into two parts. आता तुम्हाला एवढा डीप मध्ये नाहीये, but I'll just tell you transcription एवढा डीप मध्ये नाहीये, but I will just tell you the idea of what exactly is the transcription, how exactly is it made. So as we know, DNA is a double strand, RNA is a single strand. DNA काय असतो, डबल स्ट्रँड आहे आणि RNA जो आहे तो सिंगल स्ट्रँड आहे. सो हा जो डबल डीएनए आहे, या डीएनएच्या मदतीनेच आपण काय क्रिएट करणार आहोत, तिथे आरएनए एक प्रकारे क्रिएट करायचा, म्हणजे एक सिंगल स्ट्रँड क्रिएट करायचा. दॅट विल कॉपी द इन्फॉर्मेशन. हा काय करणार आहे, जो नवीन आरएनए आपण क्रिएट करणार आहोत, दॅट विल कॉपी द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम दिस डीएनए. तो या डीएनए मधून जी प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे तो याच्यातून तो कॅरी फॉरवर्ड करणार किंवा कॉपी डाऊन करणार. सो इट्स लाईक अ पेन ड्राईव्ह. आपण काय केलं की ओव्हरऑल ही डीएनए जो आहे तो डीएनए इज अ सर्व्हर, एक सर्व्हर कन्सिडर केला किंवा आपला फोन आहे, त्या फोनमधून काही डेटा आपल्याला पाहिजे, राईट. तर काही इम्पॉर्टंट डेटा आहे तो आपल्याला पाहिजे, तो आपण काय घेतला, एक पेन ड्राईव्ह घेतला किंवा एखादा मेमरी कार्ड घेतला. त्या मेमरी कार्ड मधून हा जो डेटा आहे तो कॉपी केलाय. ओके, मग तो डेटा इथून जाईल का,
वी आर नॉट कटिंग इट, राईट. आपण काय केलं, तो डेटा फक्त कॉपी केलेला आहे. सो हा डेटा इथल्या इथे आहे तसाच राहील अँड द सेम डेटा विल बी कॉपीड इनटू दी अदर लाईक तुम्ही कुठला पण स्टोरेज डिव्हाइस घ्या, whether it is pen drive, whether it is a memory card. So ती इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला रिक्वायर्ड आहे, दॅट इज जस्ट कॉपीड डाऊन. मग इथे जो मेन डीएनए आहे त्याला आपण कन्सिडर करूया की तो मोबाईल आहे ज्याच्यातून इन्फॉर्मेशन द्यायची आहे, जो इन्फॉर्मेशन स्टोअर करतोय. आणि जो दुसरा सिंगल स्ट्रँडेड आरएनए तो म्हणजे तो मेमरी कार्डचा, ज्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन देतोय जी आपल्याला पुढे रिक्वायर असणार आहे. सो इथे जी इन्फॉर्मेशन आहे पहिल्यांदा आपण काय करतो की इथे जो इनिशिएटर आहे, ओके, सो दिस पार्ट और दिस ओवरऑल स्ट्रैंड विल just divide this into the part that is हा जो स्ट्रक्चर आहे डीएनए चा हा थोडाफार असा देऊया आपण. सपोज दिस इज अ डीएनए that contains these nucleotides. हे न्यूक्लियोटाइड्स आहेत, त्यांचे पेयर्स अशा प्रकारे क्रिएट होतात. ॲडिनाइनला थायमिन आहे, ग्वानिनला सायटोसिन आहे, थायमिनला ॲडिनाइन आहे, सायटोसिनला अगेन ॲडिनाइन आहे, सॉरी ग्वानिन आहे. अगेन इफ यू सी सायटोसिन ग्वानिन असेल. सो ओव्हरऑल हा स्ट्रक्चर जर का आपण घेतला, यातला एक छोटासा स्ट्रक्चर देखील आपण कन्सिडर केलं, दॅट इज अ जीन. तर त्या छोट्याशा जीनच्या स्ट्रक्चरमध्ये जी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे प्रोटीन सिंथेसिसची, ती आपल्याला बघायची कशी प्रकारे क्रिएट होते. सो याच्यात जो एक ओव्हरऑल डीएनएचा जो स्ट्रक्चर आहे त्याचा एक छोटा पार्ट आपण कन्सिडर केला. द स्टार्टिंग पॉइंट ऑफ विच इज कन्सिडर्ड टू बी दी इनिशिएटर अँड द एंडिंग पॉइंट इज दी टर्मिनेटर. एक इनिशिएटर आहे, एक टर्मिनेटर आहे. नाव इथे मी तुम्हाला फक्त छोटासा एक स्ट्रक्चर दाखवलेला आहे, बट ऍक्च्युअल मध्ये हा खूप मोठा स्ट्रक्चर असणार आहे. ओके, इट इज गोइंग टू बी अ bigger structure in actual. So the process of transcription is simply copying it, right? मग इथे आपल्याला काय होतं, हा जो डीएनए चा डबल हेलिक्स स्ट्रँड आहे ना, आपल्याला याच्यातून इन्फॉर्मेशन कॉपी करायची आहे. This pair of nucleotide it stores the information of protein synthesis. त्यांची जी सिक्वेन्स आहे याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टोअर केलेली आहे. आता ही प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन बघा कशी कॉपी होते की इनिशियली जो इनिशिएटर वाला पार्ट आहे, हा इनिशिएटर वाला पार्ट काय करतो की इट जस्ट अलाउज और इट जस्ट डायरेक्ट्स an enzyme called as DNA polymerase. एक DNA polymerase म्हणून एक एन्झाइम आहे. या डीएनए पॉलिमरेजला तो इनिशिएटर वाला जो पार्ट आहे तो फक्त काय बोलणार की ये बाबा माझ्यासोबत ती अटॅक कर. तो डीएनए पॉलिमरेज एक अशा प्रकारे एन्झाइम आहे. तो एन्झाइम काय करतो, डीएनएचा जो स्ट्रँड आहे, डबल स्ट्रँड आहे, त्याला ओपन अप करतो आणि सेपरेट करतो. सो इट कन्सिस्ट और यू कॅन कंपेअर इट विथ अ चेन. आपण जेव्हा पण आपण चेन खोलतो तेव्हा ती जी क्लोज्ड असते, एकमेकांमध्ये यु नो फिक्स्ड असतात, त्याचे खाचे असतात ते एकमेकांमध्ये फिक्स्ड असतात. सो ॲज सून ॲज वी ओपन इट अप, अनझिप केल्यानंतर काय होतं, ते एकमेकांपासून सेपरेट होतात. ओके, सो अशाच प्रकारे ती एक चेन आहे. डीएनए पॉलिमरेज म्हणजे काय झालं, एक चेन झाली. अशा प्रकारे तो एक एन्झाइम आहे जी चेन आहे दॅट विल सेपरेट द टू स्ट्रँड्स. तो डीएनए पॉलिमरेज काय करणार, त्या स्ट्रँड्सना, दोन्ही स्ट्रँड्सना यू कॅन से सेपरेट करतो. अँड इट स्टार्ट्स फ्रॉम 3 प्राइम टू 5 प्राइम. हा 3 प्राइम पासून चालू करतो आणि 5 प्राइम पर्यंत एंड होतो. सो इनिशियली ॲज इट अटॅक्स द 3 प्राइम एंड, पहिल्यांदा काय होतं की ह्याचे जे स्ट्रँड्स असतील दे विल जस्ट गेट सेपरेट आउट. हे जे दोन स्ट्रँड्स आहेत दे विल गेट separate out. Okay, so they will create somewhat like this. असा प्रकारचं स्ट्रक्चर क्रिएट होईल. हा ॲडिनाइन आहे, ह्याच्यासोबतचा जो थायमाइन होता तो आता सेपरेट झालेला आहे. इथे जो ग्वानिन आहे त्याच्यासोबतचा सायटोसिन आता सेपरेट झालेला आहे. इथे जो थायमिन आहे त्याच्यासोबतचा ॲडिनाइन इथे सेपरेट झालेला आहे. इथे जो सायटोसिन आहे त्याच्यासोबतचा ग्वानिन अगेन सेपरेट झाला. अगेन इथे सायटोसिन आहे त्यासोबतचा ग्वानिन इथे सेपरेट झाला. सो अशा प्रकारचे हे जे स्ट्रँड्स आहेत ते ओपन अप होतील, दे विल जस्ट गेट सेपरेटेड. अँड नाउ व्हॉट हॅपन्स, as the DNA polymerase it attacks from this end, it will create a replica, it will create a double messenger or mRNA over a single strand itself. म्हणजे या दोन्ही स्ट्रँड्सना तो इन्क्लूड नाही करणार.
या दोघांपैकी एक स्ट्रँडला कुठला तरी इन्क्लूड करतो तो. सो वी कन्सिडर दी अप्पर स्ट्रँड. हा अप्पर स्ट्रँड जो आहे याला आपण कॉपी डाऊन करायचा आहे. सो अप्पर स्ट्रँडमध्ये इथे काय होतं, कॉम्प्लिमेंटरी पेअर येतात न्यूक्लियोटाइड्सचे, आणि हे न्यूक्लियोटाइडचे पेअर जे आहे ते यांच्यासोबत हे जे सिंगल स्ट्रँडेड न्यूक्लियोटाइड आहेत त्यांच्यासोबत ते पेअर अप करतात. सो ते पेअर अप, आता जसं ॲडिनाइन आहे, तर ॲडिनाइनच्या सोबत आलं पाहिजे थायमाइन. ओके, थायमिन आलं पाहिजे, बट याच्यासोबत येतो युरॅसिल. ओके, ॲडिनाइनच्या सोबत कधीच थायमिन येणार नाही, त्याच्यासोबत युरॅसिल येईल. बाकी सर्वांसोबत ज्यांचे पेअर जसे आहेत ते तसेच येतात. जसं ग्वानिन सोबत सायटोझिन आहे, तो सायटोझिन याच्यासोबत येऊन कंबाईन होणार. थायमिन सोबत जो ॲडिनाइन आहे तो ॲडिनाइन येणार. सायटोझिन सोबत जो ग्वानिन आहे तो ग्वानिन येणार. अगेन इथे पण ग्वानिन येणार. बट जर पुढे कुठेतरी ॲडिनिन असेल परत, तर त्या ॲडिनिन सोबत थायमिन कधीच नाही येणार, इथे युरॅसिल येतो. ओके, युरॅसिल म्हणून एक न्यूक्लियोटाइड येतो. सो हा जो न्यूक्लियोटाइड आहे दॅट इज बिकॉज हा न्यूक्लियोटाइड कधी येतो, बिकॉज ऑफ दी एनर्जी, द एनर्जी कन्झम्पशनसाठी. सो इट कन्झ्युम्स लेसर एनर्जी दॅन दी थायमिन, अँड देअरफॉर त्याच्या जनरेशनसाठी कमी एनर्जी लागते, आणि म्हणून थायमिनच्या जागी युरॅसिल येतं. राईट. सो द यू कॅन से, आता जो खालच्या साईडचा एक स्ट्रँड क्रिएट झालेला आहे, दिस इज अ न्यूली फॉर्म्ड स्ट्रँड. ओके, हा जो खालचा एक नवीन फॉर्म झालेला स्ट्रँड आहे, जसं जसं हा जो DNA पॉलिमरेज आहे, हा जसं जसं पुढे जात जातो फ्रॉम 3 प्राइम टू 5 प्राइम, हा जसा मूव्ह होतो, अँड फॉर द लोअर स्ट्रँड इट विल मूव्ह फ्रॉम 5 प्राइम टू 3 प्राइम, सिन्स दॅट दे आर पॅरलल टू इच अदर. जे पॅरलल आहेत एकमेकांना. जर अप्पर स्ट्रँड 3 प्राइम टू 5 प्राइम असेल, तर लोअर स्ट्रँड 5 प्राइम टू 3 प्राइम असेल. And therefore, as it moves for the upper strand, as the DNA polymerase move from 3 prime to 5 prime, इथली जी स्ट्रक्चर आहे, इथला जो स्ट्रक्चर आहे, दॅट इज हा जो लोअर स्ट्रँड जो क्रिएट झालेला आहे, इट विल गेट सेपरेटेड आउट. ओके, त्याचा एक लॉंग चेन क्रिएट होते, अँड इट विल गेट सेपरेट आउट, अँड इट जस्ट लीव्स द DNA. ओके, तो क्रोमोझोमला लीव करतो, and from the small pairs of out of it will just come out. Okay, त्याच्या आतमध्ये जे छोटे छोटे पोर्स असतात त्याच्यातून तो बाहेर पडेल, and this will create an mRNA. Okay, so याच्यात जी पेअर आहे, याची जी सिक्वेन्स आहे, त्याची एक कॉपी आपल्याला भेटली वेगळ्या प्रकारे. राईट. सो इथे सपोज ग्वानिन आहे, त्यानंतर मग सायटोझिन आला, त्यानंतर ॲडिनाइन आला, ग्वानिन आला, again guanine. Here we have uracil, right? So starting from uracil itself and ending up to uracil. आता हा एक सिक्वेन्स झाला. अशाच प्रकारचा एक मोठा स्ट्रँड क्रिएट होतो जो mRNA चा, आणि तो याच्यातून बाहेर पडतो. इट जस्ट लीव्स इट. ओके, अँड इट कम्स इनटू दी सायटोप्लाझम. हा सायटोप्लाझम मध्ये येणार. सो दिस इज कॉल्ड एज दी mRNA. इथे एक mRNA क्रिएट करतो, आणि ही mRNA कशापासून बनलेला आहे, या DNA चा रेप्लिका आहे. तो या DNA चा रेप्लिका आहे, फक्त त्याच्यामध्ये थायमिनच्या जागी युरॅसिल आलेला आहे. आता याच्यामध्ये जो थायमिन किंवा युरॅसिल आलेला आहे, हा जो ओव्हरऑल स्ट्रँड आहे, इट कंटेन्स द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. याच्याकडे ह्याचा सिक्वेन्स आहे ओव्हरऑल, त्याच्याकडे इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन सिंथेसिसची. ओके, आता ही जी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे, ती एकदा का बाहेर पडली, ह्या ओव्हरऑल प्रोसेसला बोलतो आपण दी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. बट हियर दिस RNA that is produced over here, त्याला आपण प्री मेसेंजर RNA बोलतो. याला आपण मेसेंजर RNA अजून पण नाही बोलणार. दिस इज कॉल्ड एज प्री mRNA. Since we know what is RNA, this is ribonucleic acid that is consist of a single strand, right? जे RNA असतात ते सिंगल स्ट्रँडने बनलेले असतात, DNA असतील ते डबल स्ट्रँडने बनलेले असतात. सो हा जो mRNA आहे, तो याला आपण mRNA बोलू शकतो. जो अजून पण RNA क्रिएट झालेला सिंगल स्ट्रँडला, त्याला आपण प्री mRNA बोलूयात. नाव हा प्री mRNA जो आहे, हा RNA मध्ये कधी कन्वर्ट होतो, की हा जो प्री mRNA, हा जो RNA क्रिएट झालेला RNA वाला स्ट्रक्चर जो आहे, त्याचे जे दोन एंड्स असतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळे एन्झाइम्स अटॅक करू शकतात. ओके, दीज टू एंड्स can be like attacked with different enzymes. Okay, हे जे दोन आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या एन्झाइम्सनी अटॅक करू शकतो.
सो यू कॅन से की याच्यासोबत एक दुसरा पेअर जो आहे स्ट्रँडचा एक वेगळा स्ट्रँड याच्यासोबत कनेक्ट होतो आणि याच्यासोबत पण कनेक्ट होतो सो दॅट ऑन दी बोथ दी एंड्स डिफरंट स्ट्रँड्स आर कनेक्टेड सो दॅट त्याच्यावरती कुठल्याच प्रकारचे एन्झाइम्स अटॅक करायला नको ओके सो दिस इज द फर्स्ट थिंग दॅट हॅपन्स in the case when pre-RNA becomes matured RNA or we can say messenger RNA. हा pre-messenger RNA जो आहे याला messenger RNA मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे जे दोन एंड्स आहेत स्ट्रँडचे यांच्यावरती काय होतात काही स्ट्रँड्स कनेक्ट होतात अँड दे सेव्ह these two ends from attack of the other enzymes. हे other enzymes पासून अटॅक करतात. आता याच्यामध्ये हा जो ओव्हरऑल mRNA चा स्ट्रँड क्रिएट झालेला आहे याच्यामध्ये अजून असे बरेच यू कॅन से सिक्वेन्स आहे अशी एक मोठी सिक्वेन्स आहे जी काहीच उपयोगाची नाही. इट डज नॉट कंटेन्स एनी ऑफ द इन्फॉर्मेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस मग ती आपल्याला काढून टाकावी लागेल राईट सो हे काढून टाकण्यासाठी सो दिस ओव्हरऑल पेअर दॅट इज युजलेस दॅट जी mRNA मध्ये त्याची गरज पण नाही सपोज दिस पेअर ओके सो ह्या पेअरची काही गरजच नाही ते प्रोटीन सिंथेसिससाठी लागणारच नाही ओके आपल्याला डायरेक्ट या लाईक सी पासून या सायटोसिन पासून या ग्वानिनला कनेक्ट करायचं सो आपण काय करणार याला काढून टाकणार अँड दिस पार्ट इज कॉल्ड एज एन इंट्रॉन याला बोलणार आपण इंट्रॉन्स सो हे जे इंट्रॉन्स आहेत मधले पार्ट्स दिस कन्सिस्ट ऑफ 95% ऑफ दिस ओव्हरऑल स्ट्रँड या ओव्हरऑल स्ट्रँडच्या 95% आपण बोलतो त्याला इंट्रॉन आहे सो हा जो इंट्रॉन आहे this intron it gets in this process हे जे इंट्रॉन्स आहेत हे बाहेर पडतात हे याच्यातून बाहेर पडणार आणि हे जे ऍडजसेंट एक्स्ट्रॉन्स आहेत यांना एक्स्ट्रॉन्स बोलतात त्याच्यामध्ये यू कॅन से जी इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर केलेली आहे ते एकमेकांसोबत अटॅच होतात ओके अँड दे जस्ट कम्स आउट इन दी सायटोप्लाझम एकदा की हे सायटोप्लाझम मधून आले एकदा की हे डीएनए मधून बाहेर पडले क्रोमोझोम मधून बाहेर पडले हा जो mRNA आहे आणि एकदा की त्यांच्यातला इंट्रॉन वगैरे सगळं बाहेर पडला की नंतर मग ते बाहेर येणार अँड दे फॉर्म अ ग्रुप ऑफ 3 दे नाव दे हॅव द इन्फॉर्मेशन फॉर द प्रोटीन सिंथेसिस आता हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत दीज आर कनेक्टेड इन द पेअर ऑफ 3s लाईक त्यांचे ग्रुप क्रिएट केले जातात 3-3च्या ग्रुपमध्ये किंवा 3-3 न्यूक्लियोटाइड्स एका ग्रुपमध्ये असतात आणि त्याच्यापासून प्रोटीन सिंथेसिस होतो किंवा त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिसची असतात आणि दे कंटेन डिफरंट कोड्स सो दॅट दे विल गेट जस्ट दे कॅन क्रिएट दी अमायनो ॲसिड्स सो these are called as triplet code जो 3चा जो एक ग्रुप आहे ओके 3 न्यूक्लियोटाइड्सचा एक ग्रुप आहे त्याला आपण बोलतो ट्रिपलेट कोडन ओके सो दिस ट्रिपलेट कोडन इट जस्ट has the information of protein synthesis and it gets converted into the amino acids म्हणजे वेगवेगळे अमायनो ॲसिड्स या ट्रिपलेट कोडन पासून तयार होतात ओके सो देयर लाईक एक इंडियन सायंटिस्ट आहे गोविंद खुराना त्यांनी काय केलं की हिज डिस्कवरी वॉज दिस की वेगवेगळे त्यांनी ट्रिपलेट कोडन घेतले अँड ही डिस्कवर्ड 20 डिफरंट अमायनो ॲसिड्स दॅट आर क्रिएटेड इन आवर बॉडी राईट फॉर दी एनर्जी प्रोडक्शनसाठी जे अमायनो ॲसिड्स आपल्यात क्रिएट होतात ते अशा प्रकारे क्रिएट होतात आणि त्याच्यासाठी वेगवेगळे अमायनो ॲसिड्स जे असतात त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारचा सिक्वेन्स असतो ओके ट्रिपलेट कोडनचा दॅट इज गिवन बाय राईट सो दिस ओव्हरऑल प्रोसेस इज नोन ॲज ट्रान्सक्रिप्शन जिथे mRNA बाहेर पडतो कॉपी होतो त्या डबल स्ट्रँडच्या सोबत डबल स्ट्रँड जे असतात ते सेपरेट होतात बाय द हेल्प ऑफ DNA polymerase. I just give it the name over here. DNA polymerase. So this is DNA polymerase. असा DNA polymerase जसं पुढे जातो तसे त्याचे एक नवीन स्ट्रँड क्रिएट केला जातो. This is the RNA strand. हा एकदा का बाहेर पडला न्यूक्लियोटाइड मधून की this overall process जिथे आता हे जे सिक्वेन्स आहे ओके त्याच्यातून इंट्रॉन्स वगैरे तुम्ही बाहेर काढले की मग त्या प्रोसेसला आपण बोलणार और दिस ओवरऑल प्रोसेस इज नोन ॲज ट्रान्सक्रिप्शन द नेक्स्ट प्रोसेस इज ट्रान्सलेशन दिस वी विल सी इन दी अपकमिंग पार्ट